दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. खालील विधेयक विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 80. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 73, 74, 76, 77, 79, 80 आणि 81. अध्यक्ष आणि सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री चैनसुख संचेती विधानसभा सदस्य, श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य, श्रीमती सरोज अहिरे विधानसभा सदस्य, डॉक्टर राहुल पाटील विधानसभा सदस्य, श्री उत्तमराव जानकर विधानसभा सदस्य, श्री रामदास मसराम विधानसभा सदस्य, श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89. महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92. अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरे सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभेचे विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा
विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 94. अध्यक्ष महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95. महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 96. अध्यक्ष महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र विश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जन विश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जन विश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 97. अध्यक्ष महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. घोषणा. सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त
भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभहस्ते मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 माननीय राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिव्हिल लाईन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे. सर्व सन्मान्य सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात येत आहेत. कार्यक्रमस्थळी 15 मिनिटे अगोदर आसनास्थ व्हावे. घोषणा 2 मिनिट. आपल्या सर्वांना विदित आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या वर्षी सुद्धा दिनांक 9 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत 51व्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते व सर्व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता विधान परिषद सभागृह विधान भवन नागपूर येथे होणार आहे. संसदीय अभ्यास वर्गासंबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपालखान्याद्वारे वितरित करण्यात आली आहे. तरी सर्व माननीय सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर आपण ठरलेलं होतं की कमीत कमी 2 महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं. पण ठीक आहे, आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते 2 महिन्याचे करायचे, 1 महिन्यात अधिवेशन व्हायचं. पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून म्हणजे आज मांडलेलं जायचं अध्यक्ष महाराज, आणि सगळे बिलं पण आहे. अध्यक्ष महाराज, सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची? आपलं मी एक पेपरला बातमी वाचली होती की आचारसंहिता लागतील, हे लागतील. अध्यक्ष महाराज, चाललेली प्रोसेस आहे ना. पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुरवणी मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं अध्यक्ष महाराज? 1 दिवसाचं सेंट्रल हॉलला बोलवा. नानाभाऊ, आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजासंदर्भात आपण BSc मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमताने आपण निर्णय घेतो. आपण या BSc ला उपस्थित नव्हतात, त्याची कारणं काही वेगळी असतील, परंतु BSc मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही. शोक प्रस्ताव. बसून घ्या. भास्कररावांना बोलू द्या. बसून घ्या. बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की BSc मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनॅनिमसली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते. हे मी मान्यच करतो. दुसरी गोष्ट, मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे BSc मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं, हेही मला माहिती आहे. तरी मी बोललोय हेही मी मान्य करतो. मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण असा मेसेज आमच्या समोर पाठवताय, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला
की हे अधिवेशन विदर्भाचं असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे, हा त्यांचा प्रमुख मुद्दा. ठीक आहे, त्याच्यावर आपण निर्णय देणार, पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली, आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की 8 ते 19 पर्यंत व्हावं, हा आम्ही आग्रह केला. एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला. ठीक आहे. निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं. ठीक आहे सर. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र नाना भाऊ हे पीठासीन अधिकारी होते. ते असं म्हणतात, घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय, घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय, घाईघाईने तुम्ही विधेयकं टाकतायत. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो, चर्चा नंतर होते. पहिल्या दिवशीच जे विधेयकं आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत, हा नियम आहे. त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या 25-50 वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल. आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही, पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि 2 दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस 2 दिवस 10च्या ऐवजी 7 दिवस होत आहे. हे पुढच्या वर्षी कम्पन्सेट करून टाकू, काळजी करू नका. अध्यक्ष महाराज, मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते. अध्यक्ष महाराज, सगळ्यांना माहिती आहे. मी ते पण होते. अध्यक्ष महाराज यावेळेस, कारण की मी आज मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही, त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार, अधिवेशन इतका कालावधी चाललाच पाहिजे, ही भूमिका मांडायची. मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज. त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज, मला माझी जबाबदारी त्या चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे, हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज. मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज. मी तुमच्याकडून न्याय याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज, कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात, तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आपल्याला, मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज, हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही, मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले. ठीक आहे, कामकाज पुढे जाऊ दे. तुम्ही अध्यक्ष महाराज आम्हाला न्याय द्या, ही भूमिका आमची आहे. गरज पडल्यास विचार करू. अध्यक्ष महोदय, एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे. नाना भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही. मुंबईचे बाकी राज्यात चालू होते. बाकी राज्यात कोरोना नव्हता का? बाकी राज्यात 15-15, 20-20 दिवस चालायचे. महाराष्ट्रामध्ये 3 आणि 4 दिवस अधिवेशन चाललं. शोक प्रस्ताव श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले, विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री महादेवराव सुकाजी शिवणकर, भरत राजाभाऊ बोंद्रे, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, श्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर, माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री यशवंत बाबाजी दळवी, नारायण नानू पटेल, सिद्धरामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा, राजीव अनिल देशमुख व श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचा जन्म 1 जून 1958 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहाननगर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी कर्डिले यांनी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा सुरू केल्या. त्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी नगर तालुका बाणेश्वर दूध उत्पादक संघाची स्थापना केली होती. राहुरी मतदारसंघातील अंगणवाड्या, नळ पाणी पुरवठा योजना, समाज मंदिरे, व्यापारी संकुले इत्यादी विकास कामे करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी कर्डिले सन 1995, 1999, 2004, 2009, 2014 व 2024 असे 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी सन 2002 ते 2004 या कालावधीत बंदरे व मत्स्य व्यवसाय, जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप पुनर्वसन व मदत कार्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी महादेवराव सुकाजी शिवणकर यांचा जन्म 9 एप्रिल 1940 रोजी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी शिवणकर यांनी आणीबाणी विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता. त्यांनी ग्रामोत्थान शिक्षण संस्थेची स्थापना करून माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली. आमगाव आदर्श वाचनालयाचे संस्थापक, आमगाव खरेदी विक्री सहकारी संघाचे सचिव, जनता अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक संचालक, अंबिका सहकारी संस्था व अंबिका खांडसरी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी त्यांनी आमगाव ते नागपूर पदयात्रा काढली होती. शेतकरी कर्जमुक्ती, मिसिसिपी जंगलाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. कैलासवासी शिवणकर हे सन 1978, 1980, 1985, 1995, 1999 असे 5 वेळा आमगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. ते सन 1989 व 2004 असे 2 वेळा चिमूर मतदारसंघातून लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. त्यांनी मार्च 1995 ते ऑक्टोबर 1999 या कालावधीत पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास, वित्त व नियोजन खात्याचे मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले होते. तसेच त्यांनी विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी भारत राजभाऊ बोंद्रे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1943 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी बोंद्रे यांनी विवेकानंद व्यायामशाळेचे अध्यक्ष, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले होते. चिखली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. याशिवाय जिगाव प्रकल्प, पेन टाकळी प्रकल्प, कोरडी प्रकल्प, नळगंगा प्रकल्प उभारण्यात त्यांचे विशेष योगदान होते. शेतकऱ्यांना जल सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल अशी त्यांची धारणा होती. याच धारणेतून त्यांनी विविध लोक जल प्रकल्पांची उभारणी केली होती. कैलासवासी बोंद्रे सन 1972, 1980, 1985, 1990 असे 4 वेळा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी सन 1988 ते मार्च 1990 या कालावधीत पाटबंधारे
खात्याचे राज्यमंत्री, तर मार्च 1990 ते जून 1999 या कालावधीत उद्योग, शिक्षण व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर यांचा जन्म 2 ऑगस्ट 1934 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी अष्टेकर यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. कराड शहरातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. त्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केले होते. त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव व उपाध्यक्ष, भारतीय ऑलिम्पिक संस्थेचे सदस्य व उपाध्यक्ष, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुल उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. महाराष्ट्रातील अनेक क्रीडा संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कराड येथे MIDC स्थापना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कैलासवासी अष्टेकर सन 1967-1989 या कालावधीत कराड नगरपालिकेचे सदस्य होते. ते 1969 ते 1970 मध्ये उपनगराध्यक्षही होते. ते सन 1985 ते व 1990 मध्ये कराड उत्तर या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी जून 1988 ते मार्च 1993 या काळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवक कल्याण, समाज कल्याण, सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, वैद्यकीय शिक्षण आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी यशवंत बाबाजी दळवी यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1926 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुरी येथे झाला. त्यांचे शिक्षण DASF पर्यंत झाले होते. कैलासवासी दळवी यांनी सन 1952 पासून कोकणातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचे कार्य केले. आमचे डॉक्टर या उपाधीने ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिचित होते. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी कळसुली इंग्लिश स्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांनी सन 1962 मध्ये कळसुली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्य केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तसेच कणकवली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी दळवी सन 1962 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून कणकवली मतदारसंघातून तर 1978 मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मालवण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी नारायण नानू पटेल यांचा जन्म 1 जून 1947 रोजी अमरावती जिल्ह्यात मेळघाट तालुक्यातील झिलपी येथे झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी पटेल यांनी झिलपी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. ते 1973 ते 1975 या कालावधीत अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य होते. मेळघाट तालुक्यातील आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी पटेल सन 1980 मध्ये काँग्रेस पक्षाकडून मेळघाट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सिद्धम्मप्पा मलकप्पा पाटील यांचा जन्म 25 मे 1941 रोजी सोलापूर जिल्ह्यात
अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी कुमठे ग्रामपंचायतीचे सरपंच, अक्कलकोट पंचायत समितीचे सभापती तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते. ते काही काळ सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य समितीचे ते सभापती होते. कैलासवासी पाटील यांनी मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेची स्थापना करून अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी पाटील सन 2009 मध्ये अक्कलकोट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1952 रोजी ठाणे जिल्ह्यात भाईंदर येथे झाला. त्यांचे शिक्षण 9वी पर्यंत झाले होते. कैलासवासी मेंडोन्सा यांनी सन 1979 मध्ये ग्रामपंचायत भाईंदरचे सरपंच, सन 1984 मध्ये उपसरपंच म्हणून कार्य केले होते. ते सन 1990-1996 मध्ये मीरा भाईंदर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. मीरा भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कार्य केले होते. कैलासवासी मेंडोन्सा सन 2009 मध्ये मीरा भाईंदर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी राजीव अनिल देशमुख यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1970 रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी देशमुख यांनी जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, बेलगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड चे संचालक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालक व 40गाव नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी देशमुख हे सन 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जळगाव जिल्ह्यातील 40गाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म 24 एप्रिल 1938 रोजी झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था, महिला सहकारी बँक, जिजामाता महिला ग्राहक संस्था, महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले गृहतारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले होते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचे निकटचा संबंध होता. कैलासवासी ठोकळ सन 1962 सन 1969 या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या. त्या सन 1972 मध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर तर 1982 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांद्वारे नामनियुक्त झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेंचे मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी शब्द उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती.
खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सभागृहाची बैठक भरेल.